नमस्कार. डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आजीची रेसिपी म्हणजे गवतावरची वांगी करणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये होतात. 5 ते 6 वांगी असली ना की 4-5 लोकांना बास होतात. बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर मीठ, गूळ, किसलेलं आलं, कोथिंबीर, आपला घरचा कांदा लसूण मसाला, जिरेपूड, धनेपूड आणि शेंगदाण्याचं कूट एवढ्याच साहित्यामध्ये मस्त अशी वांगी तयार होतात. तर हे सगळं साहित्य 1 चमचाभर तेल घालायचं आणि हाताने एकत्र करायचं, म्हणजे हाताची चव त्यामध्ये उतरते, असं माझी आजी म्हणायची. आणि ही वांगी पावसाळ्याच्या दिवसात माझ्या आजीनं केली ना की आम्ही एवढी पोटभर खायचं ना. आणि ही 2 दिवस टिकतात सुद्धा. कोरडी तुम्ही केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 2 दिवसानंतर पुन्हा खाऊ शकता. एवढी छान होतात. तर हे बघा, ही वांगी जी आहेत ना ती निळ्या रंगाची वांगी घ्यायची. कुठलीही असू देत, फक्त कोवळी असावीत, आतमध्ये बी नसावं अशी वांगी उभ्या चिरा देऊन चिरून घ्यायची आणि त्यामध्ये हा सगळा मसाला भरायचा. खरं तर ही काळाच्या ओघात विस्मरणात गेलेली पाककृती असं म्हणायला काही हरकत नाही. आपण उन्हाळ्यामध्ये जे आंबे घेतो ना, त्या आंब्याच्या पेटीमध्ये गवत असतं ना, त्या गवतावरती ही वांगी उकडली जातात आणि याची चव एकदम मस्त होते. तर एकदा नक्की करून पहा. आता नेहमीचाच आपला जो मसाला असतो ना, तो वांग्यामध्ये भरायचा आणि हे गवत जे आहे ना ते एका चाळणीमध्ये पसरवून घ्यायचं. ही वांगी जर चुलीवर केली ना तर आणखीन भन्नाट होतात. पण आता चूल पण नाही आहे, म्हणून मग गॅसवरतीच करायची आणि याच्यासाठी वाळलेलं गवत वापरायचं. हे बघा, तुम्ही बघा, मस्त मसाला भरलेली वांगी आपली तयार झाली आहेत. आता एका बाजूला पाणी उकळत ठेवायचं आणि मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यावरती चाळणी ठेवायची. त्या चाळणीवरती हे गवत पसरवायचं आणि ही भरलेली वांगी जी आहेत ना ती एक एक करून त्याच्यावरती ठेवून द्यायची आणि 20 मिनटं तरी वाफ काढायची. अजिबात यातला मसाला बाहेर येत नाही आणि वाफ मात्र दणकून येते. हे बघा, माझी तयारी झाली. चिमणीच्या घरट्यासारखं दिसतंय की नाही. आता याच्यावरती आपण एक एक करून वांगं ठेवून घेऊयात. वांगं ठेवताना हे लक्षात ठेवा की आपल्याला वांगी उभी ठेवायची आहेत, म्हणजे मग काय होतं तर हा मसाला सांडत नाही किंवा बाहेर येत नाही. आता वाफ काढून घेऊयात आणि चांगली वाफ आली की नाही की तुम्हाला दाखवते वांग्याचा रंग बदलतो आणि वांगी रंग बदललेली कशी दिसतात ते बघा. आता ही वांगी गार झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये घालून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवं ना त्यावेळी तुम्ही ती परत फोडणीला देऊन वापरू शकता. तर मस्त अशी ही वांगी आपली तयार झाली आहेत. आता उतरवून घेऊयात आणि एका पातेल्यामध्ये तेलात फोडणी करूयात आणि फोडणीमध्ये ही वांगी परतूयात. तुम्हाला जर परतून आवडत असतील तर परतून ठेवा, नाही तर रस्सा करायचा असेल तर रस्सा करा. हा रस्सा भातासोबत किंवा कुस्करलेल्या भाकरीसोबत अप्रतिम लागतो. पूर्वी खाल्लेली आहेत, पण तुम्हाला कदाचित माहिती पण नसतील की ही करतात कशी. तर एकदा नक्की करून पहा आणि हो, व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि हा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेतला. यामध्ये रंगासाठी हवं तर तुम्ही लाल तिखट घालू शकता आणि आपला हा उरलेला मसाला जो आहे ना तो पण तेलामध्ये परतायचा. थोडंसं कोमट केलेलं पाणी घालून घ्यायचं आणि ही वांगी त्यामध्ये सोडायची. बघा बरं कशी मस्त दिसतात आणि खरंचच मला माहिती आहे की तुम्ही कधी खाल्ले नसतील किंवा खूप पूर्वी आजीच्या हातची खाल्ली असतील. तर एकदा नक्की करून पहा. बाहेर धो-धो पडणारा पाऊस आणि घरामध्ये शिजणारी ही गरमागरम वांगी आणि गरमागरम भाकरी भन्नाट बेत होतो. एकदा खरंचच नक्की करून पहा.